भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची संचालक मंडळासाठी सन 2023 ते 2024 ते 2028 ते 2029 या 5 वर्षांकरता नुकतेच पार पडलेल्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही बेकायदेशीरपणे राबवण्यात आलेली असल्यामुळे शुभम सतीश झोडगे, मुकेश रमेश झोडगे, अनिकेत विजय रासकर, शारदा गोपाळराव झोडगे, रमेश रंगनाथ कडूस यांनी अहमदनगर येथील सहकार न्यायालयामध्ये ॲडव्होकेट गोरक्ष पालवे यांच्यावर दावा दाखल करत सदरची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली। त्यावर सहकार न्यायालयाने सर्व नवनिर्वाचित संचालक आणि निवडणूक निर्णय अधिकारी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 11 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्याचे आदेश पारित केल्याची माहिती मुकेश झोडगे यांनी दिली। नगर शहरासह जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेले भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अधिपत्याखाली पार पडली। सदरील निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक नियमांचे पालन न करता, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी न करता पक्षपातीपणाने काम करून निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याचा आरोप दाव्यामध्ये करण्यात आला आहे। तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी ते स्थानिक असल्यामुळे हेतुपूर्वक पक्षपातीपणा केल्याबाबत दाव्यामध्ये आरोप करण्यात आला आहे। अनेक कायदेशीर बाबी उपस्थित करून सदरची निवडणूक प्रक्रिया न्यायालयात आव्हानित करण्यात आली आहे। नमस्कार, मी मुकेश रमेश झोडगे आत्ताच भिंगार बँकेच्या लिमिटेड बँके संचालक मंडळी निवडणूक सन 2024-25 ते 28-29 ही या 5 वर्षी नुकतीच पार पडलेली निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेची बेकायदेशीरपणे राबवण्यात आली। त्यामुळे सदरची निवडणुकी रद्द करण्यात आली। शुभम सतीश झोडगे, मुकेश रमेश झोडगे, अनिकेत विजय रासकर, शारदाई गोपाळराव झोडगे, रमेश रंगनाथ कडूस यांनी अहमदनगर येथील सहकार न्यायालयामध्ये ॲडव्होकेट गोरक्ष पालवे यांच्या मार्फत दावा दाखल करून सदरची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली असून त्याचप्रमाणे सहकार न्यायालय सर्व नवनिर्वाचित संचालक व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 11/3/2024 रोजी न्यायालयात हजर राहण्याकामी समन्स बजावण्यास आदेश परिपत्र केल्यास माहिती आहे। तसेच बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सभासदांचे मतदान झालेले आहे आणि तसेच निवडणूक आकडेवारीमध्ये पण तफावत दिसून येत आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्णतः निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक कार्यक्रम हा बेकायदेशीरपणे राबवलेला आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।